बरोबर आहे, बरोबर. आता आपण तडीपारचे प्रपोजल पाठवले, त्यांच्याशी परत बोललो मी आता. ते गौरव चौधरी तो लोकेश दीपक चौधरी नाही का तो लकी, हा लकी हा. त्याचं ठेवलंय म्हणे दादा सहीला 59 प्रमाणे. डीवायसपीन कडनं गेले का तिकडे एसडीएम कडे, प्रांतांकडे? नाही आता आपल्याकडनं ते आपल्याकडून दादा साहेब एसपी साहेबाकडे जातात. आणि गौरवचं आणि लोकेशचं जे ना ते आता एवढ्या आज किंवा उद्यापर्यंत ते डेप्युटी ऑफिसला येईल. मग डेप्युटी ऑफिसकडनं त्यांना नोटीस प्रोड्यूस होती. काय बरं त्यांची मानसिकता आता सध्या गौरवची किंवा तो भैया सोडाची मानसिकता काय आता? घाबरलेले बोलले का ते काही? नाही, घाबरतायत ते. आणि याची शिरीची जामीन झाली का, अंतरिम जामीन झाली का नाही व्हायची? नाही अंतरिम मंजूर झालेला आहे, फक्त रेग्युलर बाकी आहे. मग रेग्युलर केव्हा आहे ती? रेग्युलर आता ते कोर्टाच्या याच्यावरती ना, कोर्टात हिअरिंग होईल ती. आणि देसले साहेब काय म्हणतात पीआय, त्यांच्याबद्दल देसलेची काय भूमिका आहे? देसले साहेब तर प्युअर पालकमंत्रीचे माणसं आहे ना ते. शिरीष विरीष काय म्हणतो मग शिरीष? नाही शिरीष चौधरी फक्त ते 4-5 दिवस त्यांना दिली होती तारीख इथं हाजरी लावायची, ते तेवढे दिवस आले ते. बरोबर. एसपी साहेबांची काय भूमिका आहे यांच्याबद्दल? नाही एसपी साहेब एकदम स्ट्रिक्ट आहे बरं यांच्याबद्दल. हो का, काय म्हणतात ते? थोडं कसं आहे आपले एलसीबीचे खेडकर साहेबांचा सध्या हात आहे त्यांच्या. हा त्याचं सांग ना मला, काय त्याचं जरा भूमिका. आता तुम्हाला 3 नंबर पाठवले बघा त्यांनी, भाऊंनी पाठवले 3 नंबर बघा गाडींचे. ती गाड्या त्यांना कसं पैसे भेटतात ना, हे पायलटिंग करतात दादा साहेब. हो, रात्री पहिले वॉच करून घेतात, पोलीस आहे त्या रस्त्यावरती, आणि त्याच्यानंतर मग ते गाड्या काढतात. फक्त तुम्ही एलसीबीला नका समजू दे म्हणून गोष्ट, एलसीबीवाल्यांना पैसे देतात खेडकर साहेबांना. ओके आलं लक्षात. बाकी काय नाही दादा साहेब, बस तुमचे आशीर्वाद आहे. तर काय असं तर सांगत जा, आणि माझं लाईक काय असतं तर काम सांग, 100% मी तुला मदत करेन. हा हो बिलकुल. माझाही नंबर राहू दे, माझ्या पुतण्याकडनं नंबर घेऊन घे, काय असतं तर इमर्जन्सी मला व्हॉट्सअप कॉल करून देत जा.